तुझ्या भारत भाग्यविधातामध्ये तुझी सासू थोडीशी खास्ट दाखवली आहे किंवा थोडासा एक तिचा तुझ्याकडे बघण्याचा दृष्टिकोन थोडा वेगळा दाखवलाय. बऱ्याचदा आपल्याकडे असं होतं की नणंद, सासू, सासरे यांच्याविषयी एक वेगळंच काय म्हणतात ना, की जसं आपण म्हणतो की काही अफवा, काही मतं तयार झालेली आहेत. तुझ्या खऱ्या आयुष्यातली ही नाती कशी आहेत? सासरकडची, सासू असेल, सासरे असतील, नणंद असेल, आम्ही तर त्यांना पडद्यावरती पडद्यामागे बघितलेलं आहे, त्यांच्याविषयी आहे. मग तुझ्यासाठी नाती कशी आहेत? माझ्या सासूचं आणि माझं प्रचंड पटतं आणि आम्ही खूपच एकत्र टाइमपास करतो. आत्ताच मी तिच्याकडनंच आले आणि दरवेळेला मी तिच्याकडनं आले की ती डबे भरून भरून मला काय काय छान छान करून खायला देते आणि ते सगळं आहे आता मी घेऊन चालले. तर सासू तर माझी ढासूच आहे. माझ्या आजी सासूबाई सुद्धा फार कमाल आहेत. आमच्यात वयाचं खूप अंतर आहे पण आम्ही अनेक विषयांवरती बोलतो. गेल्या काही दिवसांपासून त्यांची तब्येत जरा नरम गरम आहे पण आत्तापर्यंत त्या सगळं काम स्वतः त्या 94-95 वर्षाच्या, पण अगदी 2 वर्षांपूर्वीपर्यंत त्या व्यवस्थित चालत फिरत होत्या, आपला चहा स्वतःच्या हाताने करून घेत होत्या आणि सगळं काम स्वतःचं स्वतः करत होत्या आणि कमाल आहेत त्या. पण त्यांनी सुद्धा हे खूप एक्स्ट्रॉर्डनरी आयुष्य जगलंय. माझी नणंद आणि मी आम्ही खूप टाइमपास करतो एकत्र. म्हणजे रील्सही बघतो. मृण्मयी त्यामुळे मृण्मयी आणि मी एकतर आम्ही सेम वयाच्या आहोत. आमच्यात 1-1.5 महिन्याचा फरक आहे आणि आता ती मुंबईतही राहते त्याच्यामुळे वरचेवर भेटणं होतं पुण्यात मुंबईत आणि मला खूप आवडते ती. माझं तिच्यावर प्रचंड प्रेम आहे आणि मला असं वाटतं की अख्ख्या गोडबोले हाऊसहोल्डमध्ये पप्पा विनोदी लिहितात आणि त्याच्यात त्यांचा हातखंड आहे पण तोडीच तोड किंवा किंबहुना कधी कधी स्लाइटली उजवाच सेन्स ऑफ ह्युमर मृण्मयीचा आहे. कमाल सेन्स ऑफ ह्युमर आहे तिचा आणि ती म्हणजे ती आसपास असली की आम्ही नॉनस्टॉप खिदळत असतो, हसत असतो. माझे सासरे आणि मी अगदी सुरुवातीला थोडंसं ऑकवर्ड होतं कारण त्यांनाही कळायचं नाही काय नक्की कसं बोलावं. ते फार असे बोलक्या स्वभावाचे नाही आहेत पण हळूहळू आता गेल्या इतक्या 15 वर्ष होतील माझ्या लग्नाला आता काहीच महिन्यांमध्ये, तर 15-16 वर्षात मी त्यांना जे ओळखते आम्ही विविध विषयांवरती बोलू शकतो. माझे सासरे एक असे आहेत की ज्यांच्याशी जगातल्या कुठल्याही विषयावर तुम्ही गप्पा मारू शकता. त्यातलं एकतर त्यांना ज्ञान असतं किंवा त्यांना कुतूहल असतं. तर एकतर ते तुम्हाला काहीतरी सांगू शकतात किंवा ते तुमचं ऐकून तरी घेतात. तर खूपच कमाल ते व्यक्तिमत्व वाटतं मला. तर असं हे माझं सासर आणि एकतर सगळेच क्रिएटिव्ह असल्यामुळे एक थोडीशी वेडेपणाची झाक सगळ्यांमध्येच आहे आणि आमचं असं असतं की काय सगळे एकत्र आले की आम्ही असं म्हणतो की आता कॅरमच्या सगळ्या सोंगट्या आज आल्या आहेत आणि 1-2 दिवस आम्ही एकत्र असतो आणि मग तो कॅरम फुटतो. मग कोणी मुंबई, कोणी पुणे, कोणी कुठे कुठे असं सगळे पसरलेलं असतं. किती मस्त, किती मस्त.